मी शाळेतून घरी आले तर हे सगळे गप्पा मारत बसले होते आणि मला वाटलं की मीही बसले असते, पण नाही, एवढं शिक्षण घेतले तर जॉब करणं मस्ट आहे ना. मग घरी आले, लुसीला थोडंसं बोलले. लुसीचे नखरे काही संपतच नव्हते. आणि हे आहे तिचं क्यूट असं पिल्लू, 1 महिन्याचं पिल्लू आहे हे. आज पहिल्यांदा त्याला बाहेर आणलं होतं पिंजऱ्यातून, तर ते थोडंसं घाबरल्यासारखं करत होतं, पण आता सवय होऊन जाईल. किती क्यूट आहे ना. याचं नाव नाही ठेवलं, आणखी ठेवेल. मग 6 वाजले, दिवाबत्ती केली, स्वामींना पण उदबत्ती वगैरे ओवाळून त्यांचाही आशीर्वाद घेतला. पारायण करते मी त्यांचं. स्वामी आहेत तर सगळं काही आहे. श्री स्वामी समर्थ. मग पुलाव करायचा होता, त्यासाठी सर्व साहित्य चिरून ठेवलं, पण त्याआधी मी माझा उपवास सोडून घेतला. साधं आपलं घरचं जेवण, साधं जेवणच बेस्ट असतं. मग त्यानंतर जे आपण चिरून ठेवलं होतं त्याचा पुलाव करून घेतला सगळ्यांसाठी, जे जेवतील त्यांच्यासाठी नंतर. आणि मग हे बूट हे दाखवायचं, कारण की त्या बुटांच्या किमती 2000ला 2 बूट. बापरे, आम्ही कसं शिकलो आम्हालाच माहिती. आणि या मुलांचे बापरे. आई बघा काय म्हणतायत. आई तुमचं पण घरी असंच आहे का? सिरियल झाल्याशिवाय जेवायचं नाही. बरं बघा, आपण फोडणी घातलेली खिचडी किती मऊ आणि मोकळी झाली. काय केलं होतं मी, तांदूळ तेलात परतवून घेतले होते, त्याच्यामुळे इतकी छान अशी खिचडी जमली आहे ती.